मी कृषी मित्र डाळिंब मार्गदर्शक उमेश रणखांबे आज आपल्यासोबत ओळख व रोग किडीचे या विषयावर आज आपण बोलणार आहोत। आजचा आपला विषय आहे डाळिंबावरील तेल्या रोग। तेल्या रोगाबद्दल सविस्तर माहिती आज आपण या आजच्या विषयामध्ये आपण पाहणार आहोत। तर आपण सर्वात पहिल्यांदा पाहूया की रोगाची सविस्तर ओळख। डाळिंबामध्ये तेल्या हा एक गंभीर जीवाणूजन्य रोग आहे जो एक्झाथॉमनस एक्सोपोडिया पंसिकी या जीवाणूमुळे होतो। या रोगामुळे डाळिंबाची पाने कवळ्या फांद्या व फळावर तेलकट स्वरूपाचे डाग दिसू लागतात। सुरुवातीला हे डाग लहान पिवळसर हिरवे असतात, नंतर ते हळूहळू तपकिरे व शेवटी काळसर होत जातात। फळावरील डागामुळे त्याची गुणवत्ता कमी होते, फळे विक्रीसाठी कमी दरात जातात किंवा नाकारली जातात। रोगाचे उत्तम प्रसार कसा होतो हे आपण या ठिकाणी आज पाहूया। रोग जुन्या संक्रमित फांद्या, पानावरील जीवाणू, संक्रमित रोपे व जास्त आर्द्रतेच्या वातावरणामुळे हा तेलकट रोग येतो। जास्त आर्द्रता म्हणजे 80% पेक्षा जास्त जर आपल्या वातावरणामध्ये आर्द्रता असेल, पावसाळी किंवा ढगाळ वातावरण असेल, जास्त पाणी असेल, दाट लागवड असेल, हे घटक या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरतात। रोगाचा प्रसार पावसाचे उडणारे पाणी, वाऱ्याद्वारे, पानावर पाण्याचे थेंब राहिल्यामुळे, कीटकाच्या हालचालीमुळे व छाटणी दरम्यान वापरल्या जाणाऱ्या स्वच्छ कातर असतील साधनामुळे तेलकट वाढू शकतं। या तेल्याची लक्षणे काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। तेल्याची लक्षणे पाहता पानावरती पिवळसर हिरवे तेलकट डाग दिसू लागतात, पुढे तपकिरे व काळसर होतात, पानगळ वाढते, फांद्यावर कवळ्या फांद्यावर तेलकट डाग व नंतर क्रॅक्स निर्माण होतात, म्हणजे आपली फांदी पूर्ण अधूनमधून क्रॅक जाते, त्याच्यावरती काळे डाग दिसतात। काही काळ फळावरतीही आपल्याला तेलकट दिसतं। सुरुवातीला लहान तेलकट सारखे डाग दिसू लागतात, हळूहळू ते वाढून फळाचे स्वरूप कुरूप बनते, गंभीर अवस्थेत फळे फुटूही शकतात। नियोजन व प्रभावी उपाययोजना या तेलकट रोगासाठी आपण काय करायचं या ठिकाणी आपण पाहूया। पहिले आहे पारंपरिक उपाय। पारंपरिक उपायामध्ये आपण पिकाची छाटणी योग्य वेळी करा, फांद्यामध्ये हवेशीरपणा राहील असा आकार ठेवा, पाण्याचे नियोजन करा, उडणारे सिंचन टाळा, ठिबक पद्धतीने पाणी द्या, रोगग्रस्त पाणी असतील फांद्या व फळे तात्काळ काढून नष्ट करा, शेताबाहेर टाकून त्याला जाळून टाका। लागवडी दरम्यान आरोग्यदायी व रोगमुक्त रोपे वापरा। यानंतर आपण पाहूया रासायनिक उपाय। याच्यासाठी आपण रासायनिक उपाय काय करू शकतो, तर कॉपर ऑक्सिक्लोराइड 0.3% किंवा कॉपर हायड्रॉक्साइड 0.2% आपण फवारणी करू शकता। यानंतर गंभीर अवस्थेत स्टेप्टोसायक्लोलिन 100 ppm प्लस कॉपर ऑक्सिक्लोराइड 0.3% एकत्रित करून आपण त्याच्या बागेवरती फवारणी करू शकता। 10 ते 15 दिवसाच्या अंतराने प्रिव्हेंटिव्ह फवारणी करणे महत्त्वाचे आहेत। त्यानंतर आपण जैविक उपाय म्हणून आपण काय करतो, तर स्टेप ऑर्गॅनिक कंपनीचं सोडोफोर्स व थितर याचं मातीवर फांद्यावर स्प्रे आपण घेऊ शकतो। त्यानंतर असेल जैविक मल्चिंग किंवा शेणखत, कंपोस्ट, सेंद्रिय खतादरम्यानचा वापर करून मातीतील सूक्ष्मद्रव्य संतुलन सुधारावे। त्यानंतर आपण जैविक उपायामध्येच आपण स्टेपगो ऑर्गॅनिक कंपनीचं रॅनकॉल 1 ग्रॅमने आणि सोडोफोर्स 1 ग्रॅमने प्रति लिटर पाण्यामध्ये आपण झाडावरती त्याची फवारणी करू शकतो। तर तेलकटसाठी आपण काय टाळावं की बाबा आपल्या चुका काय करू नये आपण, तर ते पहिली चूक आहे की आपली दाट लागवड किंवा अत्याधुनिक छत्रीदार फांद्या ठेवू नका। त्यानंतर पिकात अधिक नत्रयुक्त खते जसे की युरिया, अमोनियम सल्फेट देऊ नका। रोगग्रस्त फळे किंवा फांद्या शेतातून सोडू नका, शेतात सोडू नका, त्या बाहेर काढून टाकाव्यात। फवारण्या व छाटणी करताना अस्वच्छ साधनांचा वापर करू नका। मित्रांनो, या आजची आहे तेलकटची आपली सविस्तर माहिती। तर